आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सहपरिवार घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन. पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्या दिवशीच आरटीओचा पराक्रम. आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घेतली काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपतींची भेट. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सहपरिवार तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा देखील केली. सरनाईक कालपासून धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील कामाची सरनाईक यांनी पाहणी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवी दिल्लीत संसद भवन इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छिणाऱ्या मुद्द्यांची चर्चा केली, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलंय. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी विरोधी पक्षांना सरकारने विनंती केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अधिवेशनात नियम आणि परंपरेचं पालन करत सर्व विषयांवर चर्चा होईल, असं रिजिजू यांनी स्पष्ट सांगितलंय. धाराशिवमध्ये दंडात्मक कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांचा नागरिकाने व्हिडिओ काढल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतातून पळ काढलाय. त्यामुळे आरटीओच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुळात शेतात जाऊन वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आरटीओंना कोणी दिला, हा प्रश्न आता सर्व स्तरातून विचारला जातोय. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी न्यू पॅलेसवर काँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर त्यांची चर्चा झाली. त्यामुळे या भेटीमागे काही राजकीय कारण आहे काय, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर आंबेडकरांनी तो फेटाळलाय. राजकीय नव्हे तर विकासात्मक चर्चा करण्यासाठी आपण शाहू महाराजांची भेट घेतल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. यावेळी हनी ट्रॅप प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपावरही मंत्री आंबेडकरांनी टोला लगावलाय. कालच्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे आरोप पलीकडच्या बाजूला नानाभाऊ नयने त्यांनी केले आणि त्यानंतरची वस्तुस्थिती त्यांनी सांगितली. खरं तर राजकारणी माणसांनी सुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एकाच वेळेला आजी आणि माजी मंत्री आणि अनेक अधिकारी अशा पद्धतीचा आक्षेप जेव्हा त्यांनी घेतला त्यावेळी संशयाच्या भोवऱ्यात अनेक लोक आले. गरज नसताना आपलीच प्रतिमा आपण सगळ्यांनी खराब करणं याच्यापेक्षा सुद्धा जे चुकीचं असेल त्याच्यावरती अत्यंत स्ट्रॉंगपणे आक्षेप केला आणि केवळ आक्षेप नाही तर ती वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधक म्हणून सुद्धा सक्षम काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादा प्रश्न तडीस नेणं ज्याला म्हणतो आपण तसं जर नेला तर तो राज्याला सुद्धा न्याय दिल्यासारखा प्रकार नाही. अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचंच काम आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील मिनी मंत्रालयाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून आगामी निवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत अपेक्षित आहे. दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांनी शड्डू ठोकले. जिल्ह्यामध्ये गट आणि गणांची नव्याने रचना झाल्यामुळे इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे गट 7 वरून 8 तर पंचायत समितीचे गट 14 वरून 16 झालेत. यामुळे सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी नेत्यांची धावपळ वाढली आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजेंद्र जैन यांची निवड झाली आहे. गोंदिया जिल्हा बँकेच्या एकूण 20 संचालक पदांसाठी 29 जूनला निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपने युती करून ही निवडणूक लढवली आहे, तर काँग्रेस आणि इतर पक्षांनी परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक लढवली. यात सहकार पॅनलने 11 तर परिवर्तन पॅनलचे 9 संचालक निवडून आले होते. हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणीसाठी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 9 जुलैला सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केलं होतं. याची पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल होताच डॉक्टर तेव्हापासून फरार आहे. डॉक्टरच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा आणि डॉक्टरला अटक करावी अशी मागणी जोर धरू लागल्यानं जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एक समिती गठीत करून सखोल चौकशी करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला दिलेत. त्यानुसार काल रात्री ही समिती हॉस्पिटलला दाखल झाली. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीत समितीने हॉस्पिटलची संपूर्ण तपासणी आणि चौकशी केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. प्रेमसंबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी एकूण 5 जणांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवम काशीनाथ चिकणे असं 21 वर्षीय तरुणाचं नाव असून तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असताना त्यावेळी अचानक नातेवाईक तिथे आले आणि त्यांच्यात वाद झाला. या प्रकरणी प्रेयसीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. वाळूचं होत असलेलं उत्खनन आणि त्याची वाहतूक यावर कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून त्यात एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची घटना भंडाऱ्याच्या खमारी बुटी इथं घडली आहे. त्यातील एका ट्रॅक्टर चालकानं कारवाईच्या भीतीपोटी थेट त्याचा ट्रॅक्टर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चालवला. यात हवालदार त्र्यंबक गायधने हे गंभीर जखमी झालेत. या कारवाईत करदा पोलिसांनी 15 ट्रॅक्टर जप्त केलेत. बीडच्या गेवराई शहरातील मध्यवर्ती आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शास्त्री चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नगर परिषदेकडून अतिक्रमणाविरोधी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे स्टॉल, दुकानाबाहेरील शेड्स आणि साहित्य हटवण्यात आले. विशेष बाब म्हणजे नगर परिषदेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्याचा व्यापाऱ्यांनी आरोप केलाय. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.